मंडळी, नवरात्रीत 2 गोष्टी आवर्जून केल्या जातात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे देवीला कुंकुमार्चन करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुलदेवीची ओटी भरणं. या दोन्ही गोष्टी आजच्या व्हिडिओत तुम्हाला सविस्तर बघायला मिळणार आहेत. सुरुवातीला बघूया कुंकुमार्चन पूजा कशी करायची आणि मग त्यानंतर बघूया की देवीची ओटी कशी भरायची. या दोन्ही गोष्टी या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सविस्तर बघायला मिळणार आहेत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवरनं हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया कुंकुमार्चन पूजेने. कुंकुमार्चन करण्यासाठी मी याप्रमाणे तयारी केली आहे. इथे मी ताम्हण घेतलंय, फुलांनी ते सजवून घेतलंय. हा खाली चौरंग मांडलाय आणि या चौरंगावरती मी लाल वस्त्र टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर तेलाचा दिवा सुद्धा घेतलेला आहे. कुंकुमार्चन पूजेची सुरुवात आपण गणेश पूजनाने करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक पूजेआधी आपण गणेश पूजन करत असतो. ही सुपारी मी घेतली आहे गणपती म्हणून, ती इथे स्थापित करणार आहे. आणि या गणपती बाप्पाला आपण पंचामृत स्नान आणि शुद्धोदक स्नान घालणार आहोत. सगळ्यात आधी शुद्धोदक स्नानम समर्पयामी, त्यानंतर पंचामृत स्नानम समर्पयामी, पंचामृत स्नानम समर्पयामी, पंचामृत स्नानम समर्पयामी, त्यानंतर तीनदा शुद्धोदक स्नानम समर्पयामी. या प्रकारे गणपती बाप्पाला स्नान घातल्यानंतर इथे मी छोटंसं आसन मांडून घेतलंय. आता या आसनावर मी अक्षदा ठेवणार आहे आणि तिथेच गणपती बाप्पाची स्थापना करणार आहे. याप्रमाणे गणपती बाप्पाची स्थापना केली आहे. आता आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया. गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा वाहून घेणार आहोत. हळद, कुंकू आणि अक्षदा, त्याचबरोबर एक फूल. ओम गण गणपतये नमः मनोभावे नमस्कार करायचा. आता ज्या प्रकारे आपण गणेशाला अभिषेक केला त्याच प्रकारे आपण माता अन्नपूर्णेला सुद्धा अभिषेक करणार आहोत. शुद्धोदक स्नानम समर्पयामी, पंचामृत स्नानम समर्पयामी, पंचामृत स्नानम समर्पयामी. पुन्हा एकदा शुद्धोदक स्नानम समर्पयामी. अन्नपूर्णेच्या मूर्तीला अभिषेक झाल्यानंतर तिला ताम्हणामध्ये स्थापित केला आहे. आता आपण अन्नपूर्णेची पूजा करणार आहोत. हळद, कुंकू आणि अक्षदा अर्पण करणार आहोत. हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री सूक्त सुद्धा म्हणू शकता किंवा आई जगदंबेच्या वेगवेगळ्या रूपांची नावं सुद्धा घेऊ शकता, नामस्मरण करू शकता. फूल अर्पण करायचं आहे. आता सुरुवात करायची आहे कुंकुमार्चन करायला. लक्षात घ्या, आपल्या हाताची ही जी 5 बोटं आहेत त्यापैकी ही मधली 2 बोटं आणि अंगठा यानेच आपल्याला कुंकू चिमटीमध्ये उचलायचं आहे आणि ते देवीवर वाहायचं आहे. ही तर्जनी आणि ही करंगळी आपल्याला लावायची नाहीये, हे लक्षात ठेवा. चला सुरुवात करूया. पायापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहत जायचे आणि प्रत्येक वेळी कुंकू वाहताना देवीच्या नावाचा जप करायचा आहे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. कुंकुमार्चन करताना तुम्ही एक खास मंत्र सुद्धा म्हणू शकता. तो मंत्र याप्रमाणे आहे. ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. मंत्र पुन्हा एकदा सांगते. ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. याप्रमाणे हा मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. श्रीसूक्त म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. असं कुठल्याही प्रकारचं स्तोत्र निवडा, मंत्र निवडा आणि ते म्हणत म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. हे कुंकुमार्चन तुम्ही 108 वेळा करू शकता किंवा 1001 वेळा सुद्धा करू शकता. जशी तुमची इच्छा असेल, जशी तुमची श्रद्धा असेल, भक्ती असेल, त्याप्रमाणे हे कुंकुमार्चन तुम्हाला करायचं आहे. लक्षात घ्या, पूजेआधी तुम्ही संकल्प करा की तुम्हाला किती कुंकुमार्चन करायचं आहे आणि त्याप्रमाणे आकडा मनात ठरवून तुम्ही कुंकुमार्चन करा. आता हे कुंकुमार्चन का केलं जातं ते बघूया. शक्ती तत्वाची निर्मितीच लाल प्रकाशातून झाली आहे आणि कुंकवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते. म्हणूनच जेव्हाही आपण आई जगदंबेच्या मूर्तीला किंवा श्रीयंत्राला कुंकुमार्चन करतो तेव्हा ते जागृत होतं आणि जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवात येतं.
नंतर हे कुंकू आपल्या कपाळास लावल्याने चांगले अनुभव येतात, आई जगदंबेची आपल्यावर कृपा होते. म्हणूनच हे कुंकू जे आहे, कुंकुमार्चन केलेलं, ते पूजा झाल्यानंतर तुम्हाला एका डबीमध्ये भरून ठेवायचे. ते पुन्हा कुठल्याही देवतेला वाहायचं नाहीये, हे लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा तुम्ही घरातनं महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडाल तेव्हा ते कुंकू तुम्ही तुमच्या कपाळाला लावू शकता, कुटुंबातील सदस्यांना लावू शकता, मुलांच्या कपाळालाही लावू शकता. याप्रमाणे कुंकुमार्चन झाल्यानंतर आता आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे, धूप दीप दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे. इथे मी तुपाची निरांजन लावून घेतलेली आहे आणि त्याने मी देवीला ओवाळणार आहे. त्याचप्रमाणे धूपही ओवाळणार आहे. आता नैवेद्य दाखवण्यासाठी इथे पाण्याचं मंडल करून घेणार आहे. त्यावर पंचामृत ठेवणार आहे आणि फळं ठेवणार आहे. तुमच्याकडे जी फळं उपलब्ध असतील ती तुम्ही घेऊ शकता. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. शेवटी डोळ्याला पाणी लावायचंय. याप्रमाणे झाली आपली कुंकुमार्चन पूजा. आता या कुंकुमार्चन पूजेसाठी जे जे साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते. कुंकुमार्चन करण्यासाठी मी इथे काही फुलं घेतलेली आहेत, हळदी कुंकू अक्षदा घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर सुपारी घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं अन्नपूर्णेची ही मूर्ती घेतलेली आहे. कुंकुमार्चन कशावर करायचं तर तुम्ही देवातली अन्नपूर्णेची ही छोटीशी मूर्ती सुद्धा घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे जर कुलदेवतेचे टाक असतील तर तुम्ही टाकांवरही कुंकुमार्चन करू शकता. त्याचबरोबर श्रीयंत्र असेल तर अतिउत्तम, श्रीयंत्रावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आणि यापैकी काहीच नसेल तर तुमच्याकडे जर कुलदेवतेचा फोटो असेल तर त्या फोटोवर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे कुंकू. त्याचबरोबर तुपाची निरांजन घेतलेली आहे, अभिषेकासाठी आणि नैवेद्यासाठी पंचामृत घेतलेलं आहे, शुद्ध पाणी घेतलेलं आहे, त्याचबरोबर उदबत्ती घेतलेली आहे. देवीच्या नैवेद्यासाठी इथे काही फळं घेतलेली आहेत. याप्रमाणे या नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन पूजा तुम्ही नक्कीच करा आणि आई जगदंबेचा आशीर्वाद मिळवा. तुम्ही इथे बघू शकता की मी इथे अन्नपूर्णेच्या मूर्तीवर मी कुंकुमार्चन केलेलं आहे आणि आता देवीसमोरच मी देवीची ओटी भरणार आहे. ओटी भरण्यासाठी मी इथे साडी घेतलेली आहे, त्यावर मी हा खण ठेवणार आहे. आता या साडीला आणि खणाला हळदी कुंकू लावून घेणार आहे. करंडा घेतलेला आहे देवीसाठी, तोही इथे ठेवायचा आहे. त्याचबरोबर बांगड्या घेतलेल्या आहेत, त्याही तुम्ही इथे ठेवायच्या आहेत. सौभाग्य अलंकार जे तुम्हाला देवीला द्यायचे आहेत, मणिमंगळसूत्र घेतलेलं आहे, तेही मी इथे ठेवते आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ओटी भरण्यासाठी तांदूळ घेतलेत, दक्षिणा घेतलेली आहे, खोबरं आहे, सुपारी आहे, खारीक आहे, हळकुंड आहे. आता या सगळ्याने मी देवीची ओटी भरणार आहे. त्यानंतर नारळ, हा नारळही अर्पण करायचा आहे देवीला. आता हे ओटीचं ताट जे आहे ते तुम्हाला तुमच्या छातीजवळ न्यायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि मग ते देवी पुढे ठेवायचं आहे. त्याचबरोबर या संपूर्ण ओटीला हळदी कुंकू सुद्धा वाहायचं आहे. तुम्ही देवीसाठी वेणी आणली असेल किंवा गजरा आणला असेल तर तो सुद्धा अर्पण करायचा आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. याप्रमाणे तुमची ओटी दिसेल. नवरात्रीमध्ये आई जगदंबेला अशी ओटी नक्कीच भरा. त्याचबरोबर नवरात्री व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही तुमच्या घरात जेव्हा केव्हा चांगलं कार्य घडेल तेव्हा तेव्हा आई जगदंबेची अशी ओटी भरू शकता. आता कोणत्या देवीला कोणत्या रंगाची साडी अर्पण करावी ते बघूया. त्या देवीला तिचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या देवीचे तत्व जीवासाठी अल्प कालावधीतच कार्यरत होते. म्हणजेच दुर्गा मातेला लाल रंगाची साडी अर्पण करावी. तुम्हाला जर महालक्ष्मीची ओटी भरायची असेल तर महालक्ष्मीला लाल आणि केशरी रंगाची साडी अर्पण करावी. तुम्ही माता सरस्वतीची ओटी भरणार असाल तर पांढऱ्या रंगाची साडी अर्पण करा.
काली माता किंवा महाकालीची ओटी भरायची असेल तर लाल किंवा जांभळ्या रंगाची साडी अर्पण करा. याशिवाय जर तुमच्या कुलदेवतेची ओटी तुम्हाला भरायची असेल तर लाल, पिवळी, हिरवी यापैकी कुठल्याही रंगाची साडी तुम्ही अर्पण करू शकता. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.